लाडक्या बहिणींचे पैसे लाटले, आता 14,000 पुरुषांवर होणार कारवाई, सरकारचा इशारा. लाडकी बहीण योजनेच्या लाभावर 14,000 पुरुषांनी डल्ला मारल्याचा प्रकार समोर आलाय. लाडकी बहीण योजनेतील गैरव्यवहार समोर आल्यानंतर खळबळ उडालेली आहे. लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या 14,000 पुरुषांवर कारवाई करणार असल्याचं सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेलं आहे. ते पुण्यात बोलत होते. पुण्यात आज शनिवारी अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी उत्सव समारंभ साजरा होतो आहे. पुण्यातील हा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी अजित पवारांच्या हस्ते पुण्यश्लोक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेतील गैरव्यवहारांबाबत भाष्य केलं. अजित पवार यांनी म्हटले की या महिन्यातील लाडक्या बहिणीचे पैसे रिलीज केले. चांगल्या भावनांनी ही योजना तयार केली होती. या योजनेत पुरुष लोकांचे नाव येण्याचे कारण नाही. जर आले असतील तर ही योजना पुरुषांची नाही. ती दुरुस्त करताना नावे चुकली असतील, जर पुरुषांनी पैसे घेतले असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यांच्याकडून ते पैसे वसूल केले जातील. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबाबत अजित पवारांनी भाष्य केले. अजित पवार यांनी म्हटले की धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळालेली आहे. इतर बाबतीत अजून न्यायालयात जे काय चौकशीचा अहवाल आलेला नाही आहे ते सर्व होऊ द्या. हे सगळे अहवाल सकारात्मक आले तर त्याबद्दल विचार करू असं मी म्हटलं. माझं काम करताना वेगळा स्वार्थ नसतो. मी प्रामाणिकपणे माझं काम करतो आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. माणिकराव कोकाटेंबाबत मी आधीही बोललेलो आहे. मी कोकाटेंसोबत चर्चा करणार आहे. त्यानंतर राज्याच्या प्रमुखांशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेणार आहे असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. आपल्याला सांगतो की या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत. ते त्यांच्या अकाउंटला जातील. ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेने ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कसे सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे. त्याच्यात मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली. जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय. आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही. जर आलेली असतील तर ही योजना पुरुषांची करता नव्हती. त्यांना मागं जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू. जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ॲक्शन पण घ्यायला मागं पुढं बघा. चाकरी करतात, व्यवसाय करतात, त्यांना येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याच्या करता वेगवेगळ्या आमच्या डिपार्टमेंट असतात. त्या डिपार्टमेंटच्या लोकांना मी पालकमंत्री म्हणून एकत्र करून ते सगळे प्रश्न मार्गी लागावेत हा प्रयत्न करत असतो. बाकी ह्याच्यात माझा स्वतःचा वेगळा स्वार्थ नसतो. त्याचं उत्तर मी आता दिलंय. तो माझं भाषण ऐक, ते टेप केलेलं आहे त्याच्यामध्ये उत्तर असं नाही. अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. त्याच्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये ती वेळ न येऊन देता उलट मोठ्या प्रमाणावर आपल्या या परिसरामध्ये कंपन्या आल्या पाहिजेत. त्यांना ज्या सुविधा आम्ही देणं गरजेचं आहे त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. आमच्या इथल्या त्या क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळालेल्या मुलामुलींना तिथं नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. ही माझी साधी सरळ अपेक्षा आहे आणि त्याकरता मी बोलतोय. बातम्या तर आल्या होत्या की नाही? तुम्ही बातम्या लावल्या की नाही की बाबा असं असं होतंय? मग त्या बातम्याचा आधार घेऊन आम्ही बोलायचं पण नाही का तेही तुम्हाला विचारायचं? ब्युरो रिपोर्ट SPN मराठी पुणे.